नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 5 नोव्हेंबर 2025 या दिवशी आहे त्रिपुरारी पौर्णिमा. बघा, कार्तिक महिन्यातील जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात आणि ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर एक दिवा लावायचा आहे. आता तो दिवा कसा लावायचा आहे, त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला आपण घरच्या घरी सत्यनारायण करत असतो. तर हे सत्यनारायण पूजन आपल्याला कधी करायचे आहे, कसे करायचे आहे, त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 750 वातींची सेवा केली जाते. तर या 750 वाती आपल्याला कशा प्रज्वलित करायच्या आहेत, कुठे करायच्या आहेत, या वाती प्रज्वलित केल्याच्या नंतर आणि शांत झाल्याच्या नंतर आपल्याला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे. ते कुठलं काम करायचं आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, त्रिपुरारी पौर्णिमेचा प्रारंभ 4 नोव्हेंबरला होणार आहे. 4 नोव्हेंबरला रात्री 10:37 मिनिटांनी 10:37 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 5 नोव्हेंबरला सायंकाळी 6:49 मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होणार आहे. त्यामुळे आपण घरच्या घरी दर पौर्णिमेला जो सत्यनारायण करतो तर तो आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करत असतो. तर तो आपल्याला 5 तारखेला सत्यनारायण प्रदोष काळामध्ये करायचा आहे. बघा, आता याच वेळेला आपल्याला एक उपाय करायचा आहे. ज्यावेळेस आपण सत्यनारायण करू त्याच वेळेस आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर एक दिवा लावायचा आहे. आता तो दिवा कसा लावायचा तर बघा, मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे आहे. तोरण लावायचे आहे आणि आपल्याला एक दिवा, आता तुम्ही कणकेचा सुद्धा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही पंती किंवा एक दुसरा कुठला जरी दिवा असला तरीही चालेल. तर आपल्याला दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 वातीची एक वात करायची आणि तो दिवा त्यामध्ये आपल्याला शक्य झाल्यास तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं. नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा देखील तुम्ही दिवा तिथे लावू शकता. यथाशक्ती तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला 7 लवंगा टाकायच्या आहेत आणि लवंगा अख्ख्या असाव्यात, त्या तुटलेल्या फुटलेल्या नसो. तर अख्ख्या 7 लवंगा टाकायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये प्रवेश करा आणि अखंड वास करा. तर असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि गरिबी आपल्या घरातून निघून जाते. त्याचबरोबर आपल्याला एखाद्या तीर्थस्थानी म्हणजे एखादं गंगा, गोदावरी असं जर नद्यांचं जर तीर्थस्थान असेल तर त्या ठिकाणी किंवा एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही दीपदान सुद्धा करू शकता. त्याचबरोबर आता ही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला आपल्याला 750 वातींची देखील सेवा करायची आहे. ती कशी करायची तर बघा, या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता आणि या विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. प्रत्येक सेवेकरी या दिवशी शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेल्या 750 वाती पेटून दीपोत्सव साजरा केला जातो. तर बघा, त्रिपुरासूर नावाचा एक राक्षसाची एक आख्यायिका सांगितली जाते. ती आख्यायिका म्हणजे बघा, त्रिपुरासूर नावाचा एक राक्षसाने घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना त्यांनी प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून अमरत्व प्रदान करून घेतले. त्यानंतर तो त्रिपुरासूर नावाचा राक्षस सर्व देवांना आणि पृथ्वीवरील लोकांना त्रास देऊ लागला, खूप त्रास देऊ लागला. त्याच्यानंतर भगवान शंकरांनी त्याच्यासोबत 3 दिवस युद्ध केले आणि त्या युद्धामध्ये 3ऱ्या दिवशी भगवान शंकरांना युद्धामध्ये त्यांनी त्रिपुरासूर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता. आणि हाच वध केल्याच्या नंतर सर्व देवांनी या दिवशी दिवे लावून देव दिवाळी साजरी केली होती.
त्याचमुळे आपल्याला या दिवशी भगवान शंकरांच्या विजयोत्सव म्हणून आपल्याला या दिवशी 750 वाती पेटून आपल्याला दीपोत्सव साजरा करायचा असतो। तर या दिवशी 750 वातीचा बघा असा बंच भेटतो, तो बंच घेऊन यायचा आहे आणि तो शुद्ध गाईच्या तुपामध्ये आपल्याला भिजवायचा आहे। आता शुद्ध गाईचं तूप नसेल, जे तूप असेल ते तूप तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर हे प्रज्वलित करायचा आहे हा दिवा। आता बघा तुम्हाला जर शक्य झालं तर हा दिवा तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आपल्याला जाऊन हा प्रज्वलित करायचा आहे। जर तुमच्याजवळ एखादं स्वामी समर्थाचं केंद्र असेल तर तिथे सुद्धा ही सेवा केली जाते। संध्याकाळच्या आरतीला तुम्ही 750 वातीचा बंच तिथे घेऊन जाऊन तिथे सुद्धा ही सेवा करू शकता। नाहीतर तुमच्याजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। आणि नाही शक्य झालं तर तुम्ही घरामध्ये तुमच्या देवाच्या समोर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। तर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याच्या समोर बसून आपल्याला होईल तितकी महादेवाची सेवा करायची आहे। आता बघा तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी तेव्हा आणि जी तुम्हाला येते तेवढी सेवा तुम्ही इथे करू शकता। यामध्ये सांगायचं झालं तर बघा तुम्ही दिवा प्रज्वलित झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही शिवाष्टोत्तर नामावली घेऊ शकता। त्याच्यानंतर तुम्ही रुद्राभिषेक पठण करू शकता किंवा यूट्यूबवर लावून तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता। रुद्र अध्याय घेऊ शकता, तुम्ही शिवमहिम्न स्तोत्र घेऊ शकता। त्याचबरोबर शिवलीलामृताचा 11वा अध्याय तुम्ही पठण करू शकता। त्याचबरोबर तुम्ही जर तुम्हाला यापैकी काहीही पठण करणं किंवा श्रवण करणं शक्य नाही तर तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड तुम्ही जप सुद्धा करू शकता। हे झाल्याच्या नंतर एवढी सेवा जर तुमच्याकडे शक्य झाली, जेवढी होईल तेवढी करा। आणि ज्यावेळेस दिवा मावळायला लागेल तर शेवटच्या बघा ज्यावेळेस धूर निघतो त्यावेळेस तिथे आपल्याला 2-3 थेंब दुधाचे टाकायचे आहेत। शक्य झाल्यास गाईचं दूध घ्या, नसेल तर जे कुठलं म्हशीचं वगैरे दूध असेल ते सुद्धा तुम्ही तिथे टाकू शकता। 3 चमचे दूध टाकायचे आणि ओम शांती 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 हे असं म्हणायचं आहे। तर ही सेवा आपल्याला आवर्जून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होत असते आणि भगवान शंकरांचा कायमस्वरूपी आशीर्वाद आपल्यावर राहत असतो। त्यामुळे आपल्याला ही 750 वातींची सेवा आवर्जून करायची आहे। तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।